मोठी आकर्षक ट्रॉफी शहबाज कुंगले तसेच डबल ए स्पोर्ट्सचे जफर भाई पटेल कुडूस यांच्याकडून आपल्याला बॅट देण्यात आलेली आहे. थँक्यू सो मच. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक ट्रॉफी तसेच बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक ट्रॉफी तकी पटेल यांच्याकडून आणि विवेक शिलार यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी आकर्षक शूज देण्यात आलेले आहेत. आपले देखील विशेष आभार. 6 अँड आउट शॉपचे प्रोप्रायटर मुनाफ शेख बुम बुम मुनाफ यांच्याकडून बॅट देण्यात आलेले आहे. बेस्ट बॅटरसाठी आपले देखील विशेष आभार. मॅचच्या दिशेने जाऊयात. सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत दीपक आणि संकेत ढोले. या स्पर्धेमध्ये जे चेंडू आपण पाहत आहोत ते आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत अम्मार पटेल यांनी. आपले देखील विशेष आभार. तसेच शेखर दळवी यांचं देखील त्यासाठी योगदान लाभले आणि शेखर दळवी यांचा संघ अर्थात किंग स्पोर्ट्स खानिवली आता मैदानामध्ये आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज रोशन तुंगारे. पहिला बॉल दीपकसाठी मिस टाइम फटका. कव्हर पॉईंटमधून फिल्डर आलाय आणि कुठलीही चूक होत नाहीये. पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. खराब सुरुवात. खूपच खराब सुरुवात म्हणता येईल. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झालाय फलंदाज दीपक. पहिल्याच बॉलवर पहिला झटका जय गावदेवी कळंबोली संघाला. क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली होती सोरगाव बी संघाच्या स्पर्धेमध्ये कळंबोली संघानं आणि असं वाटत देखील होतं की कदाचित ते अंतिम 3 मध्ये दाखल होतील. ज्या पद्धतीनं त्यांनी बॅटिंग त्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये केली होती परंतु अल्फते बी संघाकडून मुसव्वीरनं धमाकेदार बॅटिंग करत असताना तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. पण आज एक नवीन स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी ते आलेले आहेत. अफसर रईस आणि तलवली स्पोर्ट्स यांची ही स्पर्धा फ्री एंट्री टुर्नामेंट तलवली ट्रॉफी. नरेश राऊत आपल्या व्यासपीठावर आहेत. जयदुर्गा चषक आतकुलीचे ते आयोजक आहेत. अनेक वेळा ती स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष योगदान आपल्याला लाभलेलं आहे. नरेश राऊत आणि प्रतीक राऊत यांच्याकडून जयदुर्गा आतकुले यांच्याकडून टॉस विनिंग कॅप्टनला आपण शीतपेय देत आहोत. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार कॅप आणि ट्रॉफीज आपल्याला लाभलेले आहेत पापा मुकरी यांच्याकडून. त्यांचे देखील विशेष आभार. पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह आपण देत आहोत मोमेंटोज मुफीद मुरुमकर ब्रदर्स यांच्याकडून आपले देखील विशेष आभार. पाण्याची व्यवस्था तकदीर एंटरप्राइजेस तळवली आणि रुपेश गोरले भोकरी यांच्याकडून करण्यात आलेले आहे. आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. इंटरनेटची सुविधा UTS शाजेब रईस यांच्याकडून करण्यात आलेले आहे. आपले देखील विशेष आभार. आणि भोजनाची व्यवस्था लंचची व्यवस्था आपल्याला मिळालेली आहे. दरम्यान एक क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. डावखुरा शैलीदार फलंदाज मैदानामध्ये आणि त्याच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. भरत ठाकरेच्या बॅटमधून हा क्लासिक फटका. लंचची व्यवस्था या स्पर्धेमध्ये गुडलक हॉटेल लेट नईम शेख ज्यांना आम्ही मिस करत आहोत त्यांचे बंधुराज शानवाज शेख असतील गुडलक हॉटेलचे प्रोप्रायटर यांच्याकडून आपले देखील विशेष आभार. तर सर्व दात्यांचे आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. स्विंग अँड मिस. या वेळेला थोडा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता भरतचा. यानंतरचा सामना असेल आई एकविरा स्पोर्ट्स जुपाडा विरुद्ध RCC राहूर. पुढचा बॉल राईट हॅम राऊंड द विकेट. स्लोवर बॉल. लवकर बॅट फिरली आहे. चेंडूचा वेग जो कमी केला होता तो ओळखू शकलेला नाहीये फलंदाज आणि चांगलं कमबॅक चौकार लागल्यानंतर गोलंदाज रोशन तुंगारेकडून. पहिला सामना देखील रोशनने गाजवला. त्या मॅचमध्ये 49 धावांची मला वाटतं इनिंग्स त्याने खेळली होती. अर्धशतकापासून जरूर तो चुकला परंतु काय फटकेबाजी केली होती DB कुरुन संघाविरुद्ध आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील रोशनची पाहायला मिळाली होती. यावेळेला दिशा इन बॉल. डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू वाईड. स्कोअरमध्ये वाढ होत असताना धावसंख्या 5. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्या दुसरा दिवस असेल आणि बरोबर सकाळी 8:50 पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. थोडासा उसळता बॉल होता. पुल केलाय. टायमिंग परफेक्ट पाहायला मिळाले नाही. आउटफील्डमध्ये बॉलला फील्ड केलं जाते. सिंगल येथे मिळणार आहे.
धावसंख्या 6 वर जात असताना जय गावदेवी कळंबोली संघाची. क्रिकेटचा खेळ अतिशय जबरदस्त खेळ आहे, सांघिक खेळ आहे, पण बऱ्याचदा एक हाती देखील काही खेळाडू आपल्या टीमला विजय मिळवून देतात. मागच्या मॅचमध्ये तसंच काहीसं घडताना दिसत होतं जेव्हा जय बॅटिंग करत होता, मात्र जसा तो बाद झाला त्यानंतर सामन्याला कलाटणी देखील मिळाली होती. अखेर मुकेशनं काही चांगले फटके खेळले अंडर प्रेशर आणि सामना जिंकून दिला आपल्या टीमला. तर मुकेशचं योगदान देखील तेवढंच महत्त्वाचं होतं झोपाडा संघाच्या विजयामध्ये. परंतु जयची काय बॅटिंग होती, क्लासिक. खाली राहणारा बॉल, स्विंग अँड मिस, येतोय निर्धाव बॉल आणि याचबरोबर हे पहिलं षटक समाप्त होतं या सामन्याचं. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये रोशन तुंगारेकडून. धावा खर्च केल्या फक्त 6 आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 6 for 1. चला, षटकानंतर जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे किंग स्पोर्ट्स खानिवली. उद्याचे जे सामने आहेत, पहिला सामना असणार आहे खालिंग विपक्ष अल्फते स्पोर्ट्स वसिमबाई यांचा संघ. 8:30 वाजेपर्यंत दोन्ही संघ रिपोर्ट करा, जेणेकरून आपण बरोबर 8:50ला सुरुवात करू शकू. त्यानंतर दुसरा सामना असेल वाशेरे विरुद्ध सोरगाव बी. तदनंतर पहिल्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जय हनुमान वाहुली. चौथा सामना दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध एच.जी. स्पोर्ट्स ढोळे. पाचवा सामना उद्याचा असेल जय गणेश वाफाळे बी विरुद्ध नरेश राऊत यांचा जयदुर्ग आतकोली संघ. सहावा सामना उद्याचा असणार आहे SCC पडघे विरुद्ध विकी स्पोर्ट्स कुकसे. तसेच उद्या आपण भोकरी संघाला देखील ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि सापेचा देखील आणखी एक संघ असेल. हलक्या हातानं टर्न करत असताना ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे. 1 धाव येथे मिळणार आहे. एका धावेच्या जोरावर धावसंख्या 7 वर पोहोचताना दिसते. संथ सुरुवात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार जरूर आला होता, मात्र त्या व्यतिरिक्त खूप छान गोलंदाजी रोशनची राहिली आहे. आणि आता या नवीन षटकाची सुरुवात सिंगलने झाली आहे. गोलंदाजीसाठी सुजल आपण बघतोय. सायंकाळचं सत्र सुरू होत असताना अनेक साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विशेषतः या संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये किंवा कल्याण तालुक्यामध्ये देखील आपण बघायला गेलात तर भरपूर मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळतील. परंतु सध्या ही स्पर्धा चर्चेत आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट, तलवली ट्रॉफी. चांगला स्ट्रोक बॉटम एंडचा वापर करत असताना मात्र डीपमध्ये खेळाडू सज्ज होता. एकच धाव येथे मिळाली आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 1 बाद 8. संकेत आणि भरतची जोडी खेळपट्टीवर आहे. दोन्हीही विस्फोटक बॅटर्स आहेत आणि संकेतनं सोरगाव बी संघाच्या स्पर्धेमध्ये एक धमाकेदार कामगिरी देखील केली होती. मात्र वेगानं धावा येताना दिसत नाहीत. पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना कॉर्नरला फिल्डर उपस्थित. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, फेक फार कमजोर पाहायला मिळाली आहे. थोडासा प्रेशरमध्ये जरूर दिसला तिकडे क्षेत्ररक्षक. सिंगलचं रूपांतरण 2 मध्ये करत असताना फलंदाज. आणि हे फार महत्त्वाचं आहे, जेव्हा तुम्हाला चौकार षटकार मिळत नाहीत तेव्हा कुठेतरी धावांचा वेग थोडासा वाढवण्यासाठी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स असणं गरजेचं आहे. 10 धावा फलकावर. ओहो, बॅकफुटला जाऊन यावेळेला थोडासा द्विधा मनस्थितीत फलंदाज. कट करू की पुल करू अशी मनस्थिती होती. बॅट तर फिरवली, मात्र बेट होतोय. चांगलं षटक सुजल भोईरकडून. क्लीन बॉल्ड, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतःला यॉर्क केलं आणि त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. भरतच्या खेळीचा अंत होतोय. दुसरा धक्का बसतोय जय गावदेवी कळंबोली संघाला धावसंख्या 10 असताना. 10 for 2. चला, नवीन बॅटरने देखील लगेच मैदान गाठायचं आहे. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. आणखी काही सामने आपल्याला यानंतर कव्हर करायचे आहेत आणि प्रत्येक सामना हा 5-5 षटकांचा सकाळपासून आपण खेळवत आहोत. हे शेवटपर्यंत राहणारे या स्पर्धेमध्ये आयोजकांचा हा निर्धारच आहे.
आणि अपेक्षा देखील आहे की येणाऱ्या ज्या स्पर्धा होतील तेथे देखील अशाच प्रकारचं क्रिकेट झालं पाहिजे. जास्तीत जास्त षटकांचे सामने आयोजकांनी खेळवले पाहिजेत. नवीन बॅटर नरेश मैदानामध्ये. थोडंसं प्रेशर आहे खऱ्या अर्थानं कळंबोली संघावर. सुरुवात तेवढी चांगली त्यांना मिळालेली नाही, मात्र पलटवार कधीही केला जाऊ शकतो. अजूनही दोन चांगले बॅटर्स खेळपट्टीवर दिसत आहेत. सुरेख बॉल, बॅट फिरवली जरूर, मात्र इकडे बॉल चांगला फिरवलाय गोलंदाजानं. टर्न अँड बाउन्स, बॅट्समन बीट होतोय आणि डॉट बॉलची सांगता. सक्सेसफुल षटकाची समाप्ती करत असताना गोलंदाज सुजल भोईर फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट देखील प्राप्त केली. 2 षटकांचा खेळ संपलाय, अर्थात पॉवर प्ले इज डन अँड डस्टेड. धावसंख्या 2-10. अवघ्या प्रतिषटक 5च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये किमान 30 ते 35 धावांचा विचार हा फलंदाजांना करावा लागेल, जेणेकरून एक फायटिंग टोटलपर्यंत धावसंख्या घेऊन जाऊ शकतात. आणि आज आपण बघितले 50-55 ही धावसंख्या चांगली राहिली आहे. तुमच्याकडे जर चांगलं बॉलिंग आक्रमण असेल, क्षेत्ररक्षण तुम्ही चांगलं करणार असाल तर 50-55 धावा बनवून देखील ह्या मैदानावर सामने तुम्ही जिंकू शकता. नवीन षटकाला प्रारंभ होत आहे. कुरुंदविले चेंडकडून गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा रोशन तुंगारे. रोशन तुंगारे गेले कित्येक वर्ष कर्णधारपद भूषवत आहे आणि त्याच्या नेतृत्वामध्ये खानिवली संघाने अनेक स्पर्धांमध्ये फार चांगली कामगिरी केली आहे. आज शेखर दळवी खरं तर संघात नाहीये. स्लॉटमध्ये पडलेला बॉल, त्याच्यावर आघात, बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. खणखणीत षटकार, ताकदवान फटका होता हा. अगदी रडार मध्ये बॉल मिळाला आणि त्याच्यावर तुटून पडलाय फलंदाज संकेत ढोले. या मॅच मधला पहिला षटकार. अशा फटक्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजावर प्रेशर टाकायचं असेल तर चौकार षटकार येणं गरजेचं आहे. षटकाची सुरुवात फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी चांगली झाली आहे. आणि आता स्विच हिटचा वापर, आणखी एक जबरदस्त फटका, पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार, आणखी एक षटकार. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक आता मैदानामध्ये पाहायला मिळते संकेतकडून. संकेतनं चांगले संकेत दिलेत आणि संघाच्या धाव संख्येत भर टाकलेली आहे. बॅक टू बॅक षटकार येत आहेत. धावसंख्या 22. क्षमता आहे, मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. विस्फोटक बॅटर म्हणून त्याची ख्याती आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये तेवढी संधी मिळाली नाही, फक्त 2च बॉल्स त्याने फेस केले पॉवर प्लेच्या दरम्यान. पण आता या 3ऱ्या ओव्हरमध्ये त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे. जे प्रेशर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये कळंबोली संघावर होतं ते आता 2 बॉल्समध्ये ट्रान्सफर होत असताना गोलंदाजावर. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. चांगली लाईन यावेळेला. बॅट्समनला बीट केलंय. धावचीची संधी असू शकते आणि यस, त्या संधीचं सोनं देखील केलं गेलंय. बिग विकेट. चांगली बॅटिंग करत होता संकेत, परंतु येथे सिंगल घेण्याच्या नादात धाव बाद. पार्टनरवर फार नाराज दिसतोय संकेत. संकेत सुरुवातीला धाव घेण्याच्या अजिबात तयारीत नव्हता, परंतु भरतने नरेशने तिकडे धाव ठोकली होती आणि अखेर त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला संकेतनं, परंतु उशीर झाला होता. फार मोठा धक्का बसलाय संकेतच्या रूपात. जय गावदेवी कळंबोली संघाला 2 षटकारांच्या मदतीनं 13 धावा बनवल्यानंतर तो माघारी परततोय आणि आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये जयेश पोहोचतोय. संघाची धावसंख्या फलकावर आपण बघतोय 22. 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू असताना खानिवली संघाने या अगोदर एक सामना खेळलाय. त्यांनी तो सामना जिंकला होता. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सोडून दिलाय उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. स्वेर मारा. अवांतर धाव मिळेल कळंबोली संघाला. धावसंख्या पुढे जाते 23. येथून देखील एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचता येऊ शकतं. त्यासाठी खेळपट्टीवर फलंदाजांना थांबणं गरजेचं असेल. थोडासा संत गतीने टाकलेला बॉल इनसाइड एज होती आणि थोडं हेजिटेशन. धावचीची पुन्हा एकदा संधी होती.
डायरेक्ट हिट जर लागला असता तर कदाचित येथे आणखी एका विकेटचं पतन होताना दिसलं असतं. थोडासा तालमेळचा अभाव होता, पण अखेर सिंगल कंप्लीट झाली आहे. थोडासा सुदैवी ठरलाय फलंदाज नरेश. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले कळंबोली संघाची. क्षेत्ररक्षणाची सजावट सर्कलमध्ये 4 फिल्डर्स, 5 फिल्डर्स आउटफील्डमध्ये. स्विंग केला ऑन साइडला, टायमिंग चांगलं, प्लेसमेंटला जवाब. 2 खेळाडूंच्या मधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होता. एक खेळाडू इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या दिशेनं ऑन साइडला. दोघांच्या मधून येथे गॅप शोधलाय. चांगला फटका होता हा. 4 धावा मिळत आहेत आणि चौकारानं स्वतःचा अकाउंट येथे ओपन करत असताना बॅटर जयेश. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावते 28 वर. या षटकानंतर आणखी 2 षटकांचा खेळ बाकी असेल. हे षटक फार चांगलं राहिलंय कळंबोली संघासाठी. जरूर एक महत्वाची विकेट त्यांनी गमावली रनआउटच्या रूपात, परंतु धावा वेगानं आलेल्या आहेत. बॉल हवेत आहे. येथे झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. फिल्डर जज करतोय आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. सचिन होता बॉल खाली. चांगलं जजमेंट सचिनचं पाहायला मिळालं. भरपूर काळ चेंडू हवेत होता. बिगिट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, षटकार ठोकायचा होता, परंतु टायमिंग थोडंसं चुकलं आणि त्यामुळेच उंची जास्त राहिली. या फटक्यामध्ये लांबी मिळाली नाही. निराश पावलांनी माघारी परतत असताना फलंदाज जयेश. 4थ्या विकेटचं पतन झालंय. संघाची धावसंख्या 28. याचबरोबर 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 3 ओवर की समाप्ति पर 28 रन, 4 विकेटों के नुकसान पर जय कावदेवी कळंबोली. अगले मैच के टॉस के लिए तैयार रहना है. आई एकवीरा स्पोर्ट्स जूपाड़ा टीम के कैप्टन और आरसीसी राहुर के कैप्टन. आरसीसी राहुर, ये नाम बीपीएल में भी हमें देखने को मिलेगा. 30 तारीख से बीपीएल की शुरुआत होने वाली है. भिवंडी प्रीमियर लीग का 6ठा संस्करण, बीपीएल का सिक्सर. गेंदबाजी में बदलाव. समीर दलवी आक्रमण पर आते हुए और नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं. उनका नाम भी समीर है. फिलहाल नॉन स्ट्राइकर से इन पर ओवर समाप्त हुआ था, जिस वजह से अब स्ट्राइक जो है वो नरेश के पास. नरेश को अंत तक खेलने का प्रयास करना होगा यदि एक अच्छे टोटल की तरफ जाना है तो कलम्बोली टीम को. समीर बायत से गेंदबाजी करते हैं और गेंदों को टर्न कराने की क्षमता रखते हैं. पहली गेंद बहुत फाइन खेल दिया है. फील्डर पीछा कर रहे हैं लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई. 4 रन. फाइन लेग की दिशा में कोई खिलाड़ी नहीं था, उसी का फायदा उठाते हुए बल्लेबाज. बहुत फाइन भी खेला था विकेट कीपर के बाई तरफ से. महत्वपूर्ण बाउंड्री यहां पर नरेश के बल्ले से आती हुई. स्कोर बढ़ता हुआ 32 रन, 4 विकेटों के नुकसान पर. आज सभी टीमें जो है वो सही समय पर उपस्थित रही है. कल भी हम अपेक्षा करते हैं कि जो भी 12 टीमें खेलने वाली है सभी सही समय पर पहुंचेगी. वाइड यॉर्कर, ये अच्छी सोच और ये गेंद काफ़ी कारगर साबित होती भी है. अक्सर हमने देखा है कि बहुत कम बल्लेबाज जो है इस पर बाउंड्रीज खासतौर पर हासिल करते हैं. मुश्किल रहता है, खासतौर पर ऑन साइड के स्ट्रोक्स आपके लगभग बंद हो जाते हैं जब वाइड यॉर्कर डिलीवर होती है. फिर से यॉर्कर का प्रयास था लेकिन तगड़ा प्रहार, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. खूबसूरत शॉट, 4 रन. कड़क शॉट था ये. हाई बैक लिफ्ट, सही समय पर बैट नीचे आता हुआ और पावर जनरेट की वहां पर बल्लेबाज नरेश ने. उनका ये दूसरा चौका. स्कोर बढ़ता हुआ 36 रन, 4 विकेटों के नुकसान पर. अगली गेंद लेकर समीर. इस बार फुल पर लेकर ड्राइव किया है सीधे फील्डर की तरफ. वहां पर वाइडिश लॉन्ग ऑफ पर हल्का सा फंबल हुआ था लेकिन तुरंत रिकवरी करते हुए फील्डर. सिर्फ 1 रन लेने का अवसर इस दफा बैट्समैन के पास. स्कोर अब 37 रन. चौथे ओवर का खेल चल रहा है. टॉस हारने के बाद पहले बैटिंग करती हुई टीम जय कावदेवी कळंबोली खानिवली के विरुद्ध.
इस बार खेलना चाहते थे, लेग साइड में गेंद पीछे शॉट थर्डमैन की तरफ गई है, वहां पर अच्छा स्टॉप, 1 रन जरूर मिलेगा। जब थोड़ा धीमा डालते हैं खासतौर पर स्पिनर्स तो उनको ज़रूर अच्छा घुमाव भी मिलता है। ये कंक्रीट विकेट है, बहुत अधिक टर्न कंक्रीट विकेट से आप एक्सपेक्ट नहीं करते हो, लेकिन कुछ गेंदबाज ऐसे हैं जो कंक्रीट विकेट पर भी अच्छा खासा घुमाते हैं गेंदों को। अच्छी गेंद थी, सही टप्पे पर रूम बनाकर रॉन साइड में खेलना चाहते थे, बीट हुए और इसके साथ ही ओवर की समाप्ति। कुल मिलाकर 10 रन आए समीर के इस ओवर में। 4 ओवर के पश्चात स्कोर है 38 रन, 4 विकेटों के नुकसान पर। आज बंटी स्पोर्ट्स बोरीवली टीम ने 2 मैचेस जीते हैं, साथ में श्री राम स्पोर्ट्स जाम्बुलपाड़ा टीम, उन्होंने भी 2 मैचेस जीते हैं। और खानीवली टीम फिलहाल अपना दूसरा मैच खेल रही है। देखना है इस मैच को वे जीत पाते हैं या नहीं, या फिर कलम्बोली टीम इस मैच को जीतकर अगले पड़ाव में पहुंचेगी। बहुत सा खेल अभी होना बाकी है। पहला हाफ चल रहा है मैच का। कलम्बोली टीम की बल्लेबाजी, और पहले 4 ओवर्स में 38 रन बनाए हैं, 4 खिलाड़ी आउट हुए हैं। आउट होने वाले बल्लेबाज दीपक 0 पर आउट हुए, 13 रन बनाकर संकेत आउट हुए, और रन आउट हुए वो बहुत अच्छा खेल रहे थे। उससे पहले भरत जो थे वो आउट हो चुके थे, 1 डाउन बैट्समैन 8 रन बनाए थे उन्होंने, और चौथे आउट होने वाले बैट्समैन जयेश 4 रन बनाकर आउट हुए। इस समय नरेश और समीर की जोड़ी क्रीज पर है। 10 पर बैटिंग करते हुए नरेश 2 चौके जड़ चुके हैं, समीर ने 1 रन का योगदान दिया है। स्ट्राइक समीर के पास, आखिरी ओवर लेकर गेंदबाज सचिन। चलिए, पहले 4 ओवर्स बराबर अपने समय के अनुसार ही डाले हैं, 20 मिनट के भीतर पूरे किए गए हैं पहले 4 ओवर्स। ओवर रेट अच्छा है। सचिन की पहली गेंद, थोड़ा सा कदमों का इस्तेमाल, उठाकर खेलना चाहते थे, एलिवेशन नहीं बना पाए अपने स्ट्रोक के पीछे, सिर्फ 1 रन मिलेगा। और अब स्ट्राइक नरेश के पास। नरेश की बैटिंग की खासियत यही है कि ताकतवर शॉट्स खेलते हैं, पावर जनरेट करते हैं अपने शॉट्स में, कड़क शॉट्स खेलना पसंद करते हैं। और यहाँ पर कुछ बाउंड्रीज यदि अर्जित करते हैं तो 50 का आंकड़ा, जो कि इस समय बल्लेबाजों के जहन में जरूर रहेगा, उसको प्राप्त किया जा सकता है। बैक ऑफ द हैंड स्लोवर बॉल, पुल कर दिया है और गेंद को मैदान के बाहर गुल कर दिया है। शानदार छक्का, बैक ऑफ द हैंड डिलीवरी थी, लेकिन शॉर्ट ऑफ लेंथ में गलती हुई। बैट्समैन को समय मिला, परखा उन्होंने, और उसके बाद एक करारा पुल शॉट बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे, मिड विकेट बाउंड्री के बाहर डिपॉजिट किया है गेंद को 6 रनों के लिए। बेहतरीन स्ट्रोक नरेश के बैट से। नरेश ठाकरे बहुत ही उपयुक्त रन जोड़ते हुए इन आखिर के ओवर्स में अपनी टीम के लिए। पिछले ओवर में 2 चौके जड़े उन्होंने, और अब ये शानदार छक्का। स्कोर उछलता हुआ कलम्बोली टीम का 45 रन्स। आज 2 मैचेस काफी क्लोज एनकाउंटर्स हमने देखे हैं। ये मैच भी हो सकता है। इस बार फिर से हवाई फायर, फील्डर देख रहे हैं, जज कर रहे हैं, लेकिन कोई अवसर नहीं, उनके सिर के ऊपर से खाऊ कॉर्नर बाउंड्री के बाहर एक और सिक्सर, और इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए जय गावदेवी कलम्बोली टीम के। अंतिम ओवर में जिस तरह से धमाकेदार बैटिंग होनी चाहिए, उसी तरह की बल्लेबाजी देखने को मिल रही है नरेश ठाकरे द्वारा। ही इज ऑन फायर। जब भी शॉट्स लगाते हैं, खासतौर पर जब बड़े शॉट्स के लिए जाते हैं, तो अपना सब कुछ झोंक देते हैं, पूरी ताकत के साथ खेलते हैं। काऊ कॉर्नर पर फील्डर को पहले लगा कि शायद मौका बनेगा, लेकिन कोई चांस नहीं था उनका। बैक टू बैक सिक्सेस। दबाव में गेंदबाज सचिन। ओ, ये फुल टॉस बन रही थी, लेकिन थोड़ा दूर रखा है। वाइड यॉर्कर की जो कोशिश थी उसमें जरूर सफल साबित हुए, बैट्समैन को बीट किया। इस बार कोई रन नहीं। अंतिम 2 गेंदे पारी में शेष, रन संख्या 51। अच्छा टोटल है शाम के सत्र में ये मैच।
फुल टॉस है और इस बार आसानी से क्लियर करते हुए लॉन्ग ऑन को। इस ओवर में लगने वाला तीसरा सिक्सर नरेश के बैट से। ऐसी कमजोर गेंदें तो बिल्कुल भी नहीं की जा सकती है, पहले ही आग लगी हुई है और ये तो ऐसे है कि इस आग में और तेल डालने का काम कर रहे हैं गेंदबाज। आग को और भड़काने की कोशिश हो रही है। कमाल का ये ओवर बैटिंग साइड के लिए, बड़े ओवर की जरूरत थी और वो बड़ा ओवर बनाते हुए बल्लेबाज नरेश ठाकरे 28 पर बैटिंग करते हुए। अंतिम गेंद स्लो ओवर लेकिन स्लॉट में है और फिर से फील्डर के मस्तक पर दस्तक, एक और छक्का। जबरदस्त फिनिशिंग टच दिया है कलंबोली टीम के पारी को नरेश ठाकरे ने। 34 रन बनाकर नाबाद रहे हैं, 4 छक्के जड़े और 2 चौके। खूबसूरत पारी और कुल रन संख्या पहुंच चुकी है 63 पर। चुनौती 64 रनों की किंग स्पोर्ट्स खानिवली के सामने। बहुत ही अच्छा टोटल ये कलंबोली टीम के लिए। पहले 2 ओवर्स में गेंदबाज हावी रहे थे, पावर प्ले में सिर्फ 10 रन आए थे और उसको देखते हुए ये बहुत ही शानदार वापसी है जयगांव देवी कलंबोली टीम की। आतिशी बल्लेबाजी नरेश ठाकरे की, 34 रन बनाकर नाबाद रहे हैं और उन्हीं की पारी की बदौलत 63 तक पहुंची है टीम। 64 रन बनाने हैं खानिवली को। क्या कुछ होगा खानिवली के पारी में, किसकी होगी हार, किसकी रहेगी जय जयकार, देखेंगे थोड़ी देर में। लेकिन उससे पहले चलते अगले मैच के टॉस की तरफ। आइए एकवीरा स्पोर्ट जूपाड़ा वर्सेस आरसीसी राहुल। व्यासपीठावर उपस्थित नरेश राऊत यांना विनंती करतोय आपण यावं, आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल। जयदुर्गा अतकोली, नरेश राऊत ज्यांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी, टॉस विनिंग कॅप्टनला आपण शीतपेय त्यांच्या माध्यमातून देत आहोत। स्वागत आहे नरेश राऊत आपलं। जयदुर्गा चषक एक फार मोठी स्पर्धा नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो। टॉस कॉइन एका बाजूला अफसर रईस यांचं नाव आहे, दुसऱ्या बाजूला तलोली ट्रॉफी फ्री एंट्री टूर्नामेंट। आरसीसी राहुल टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत। तलोली ट्रॉफी असा कॉल आहे, मात्र अफसर रईस आलेला आहे। तर टॉस जिंकलेला आहे आणि यस, टॉस विनिंग कॅप्टनला आपण देऊयात नरेश राऊत यांच्याकडून लाभलेलं आहे शीतपेय ॲपी फीज। जुपाडा टीमने टॉस जिंकलाय। थँक्यू सो मच नरेशजी राऊत। काय करणार? बॉलिंग घेऊ आम्ही। पहिला सामना ज्या पद्धतीने जिंकलाय, जयनं चांगली बॅटिंग केलेली आहे। या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये आणखी कोणाकडून अपेक्षा असतील आणि बॉलिंगमध्ये कुठल्या गोलंदाजांकडून आपल्याला जास्त अपेक्षा असतील? गोलंदाजांकडून सगळ्याकडून अपेक्षा आम्हाला, जास्त करून नरेंद्र आला, प्रमोद, मी, जय आणि बॅटिंग करून जास्त करून शिवाकडून आम्हाला जास्त आहे अपेक्षा आहे। मुकेश आहे, प्रमोद आहे, साई बाकडे, अजून आहेत 4-5 बॅट्समॅन। थैंक यू सो मच, आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील। आरसीसी राहुल पहला मैच है आपका इस टूर्नामेंट में और क्या लगता है जूपाडा टीम जिस तरह से उन्होंने जीता है, उनको चुनौती पेश करने के लिए आपकी टीम पूरी तरह से तैयार है? जी, टीम तो पूरी तरीके से तैयार है, हम हमारा 100% देने की कोशिश करेंगे। 5-5 ओवर का मैच है, एक बहुत ही बढ़िया फॉर्मेट। तलोली ट्रॉफी का ये जो आयोजन है, फ्री एंट्री टूर्नामेंट, अफसर रईस और उनके साथियों की देन। टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहेंगे और 5 ओवर में कहाँ तक जाने का प्रयास होगा? 5 ओवर में हमारा 50+ जाने का कोशिश रहेगी और टूर्नामेंट तो बहुत अच्छा है और हमको खेलने की चांस दी खिजर भाई, जैद भाई और अफसर भाई, इनका बहुत शुक्रिया अदा करेंगे हम लोग और बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है ये टूर्नामेंट। वाकई में थैंक यू सो मच, आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं। सो दैट्स द न्यूज़ फ्रॉम द टॉस। एकवीरा स्पोर्ट्स जूपाडा won the toss and they have decided to bowl first.
आइए चलते अब कमेंट्री बॉक्स की तरफ रुख करते हैं। वहां पर मौजूद है आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर ओमी सुतार। थँक्यू अजय खरच सर. थँक्यू सर्वांच खऱ्या अर्थाने या स्पर्धेपर्यंत पोहोचण्याची मला संधी दिली. एक अतिशय दर्जेदार स्पर्धा येथे पाहायला मिळते. दरम्यान विकेटचं पतन झालंय. मोठा धक्का लागला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कोलंबो टीमच्या माध्यमातून. कोलंबो आणि त्यांच्या अगेन्स्ट किंग स्पोर्ट्स खानिवली टीम बॅटिंग करते. मागच्या मॅच मध्ये खानिवली टीमने धावांचा वर्षाव केला होता. पूर आला होता खऱ्या अर्थाने धावांचा. परंतु या मॅच मध्ये तेवढ्या धावा बनवायच्या नाहीत. चेस फक्त 64 आहे. 5 षटकामध्ये 64 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. आणि एक कोलंबो टीम चांगल्या टॉप फॉर्म मध्ये आहे. कारण मोठी विकेट जातीये. स्वस्तात परततोय फलंदाज. गोल्डन डकची शिकार झाला खऱ्या अर्थाने फलंदाज. या बेली मात्र फटका सुरेख आहे परंतु धाबा नाही मिळणार. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगला होता. थोडंसं प्रमोट केला योगेशला. मागच्या मॅच मध्ये संघाचा संघनायक रोशन आला होता इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. समोरच्या दिशेने जाल्यामध्ये अडकवलाय. झेल टिपता येईल का? 2 क्षेत्ररक्षक आणि झेल पकडला गेला. आणखी एक मोठा धक्का लागतोय खानिवली टीमला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच 3 चेंडूवर दीपकने प्रभावित केलाय. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. शांत ठेवलाय, जखडून ठेवलाय. धाबांवर रोख लावलाय परंतु सुरेख चांगला चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान आणखी एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडू मध्ये विचार केला तर 2 विकेट्स गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये जर विचार केला खानिवली टीमचा जर 116 धावा बनवल्या होत्या 5 षटकामध्ये. परंतु यावेळी कुठेतरी थोडस दडपणाखाली फलंदाजी होते. शॉर्ट पिच चेंडू आणि फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का? आणि त्याचं उत्तर 4 धावा तिथे मिळतील. जजमेंट चुकीचं पाहायला मिळतं तिथे. चांगला फटका आणि खऱ्या अर्थाने या फटक्याची गरज होती. चौकार आणि धावफलक आता अकाउंट ओपन झालाय आणि 4 धावांवर आता इनिंग इथे पाहायला मिळते. 2 विकेट नक्कीच गेलेत. अंतिम चेंडू असेल. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आला तिथे. एक धाव तिथे येते. धाव संख्या 5 या आकड्यावर आणि पहिल्या षटकात इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 5 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने हा सामना पाहत आहे त्यांचं सहर्ष स्वागत. क्वालिटी पाहायला मिळते प्रिन्स मूवीजची. कारण क्वालिटीवर जास्तीत जास्त लक्ष देण्याचा त्यांचा देखील प्रयत्न आहे.
साफसुथरा नक्कीच प्रक्षेपण प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून. टार्गेट 64च आहे. खानिवली टीम थोडासा मात्र बॅकफुटवर जातोय. गोलंदाज नरेश येतोय पुढील षटकामध्ये. नक्कीच 25 धाबा बनवल्या होत्या जेव्हा फलंदाजीला नरेश होता आणि तेव्हा गोलंदाज सचिन होता आय थिंक. आता त्याचा कर्पूस समाचार उचलेल का? ज्या पद्धतीने अटॅक केला होता नरेशने तसा अटॅक करेल का तिथे? पहिला चेंडू खराब आहे. लॉंग स्टॉप एनला निघून चाललाय बॉल. खराब चेंडू. वाईट प्लस 4 धाबा तिथे मिळतील. खराब चेंडू, खराब सुरुवात गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर तिथे मात्र अवांतरच्या स्वरूपात 5 धाबा जोडल्या गेल्यात आणि या 5 धाबा किती महत्त्वाच्या असतील तर सामना संपल्यानंतर त्याचं चित्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र संधी आहे तिथे झेलची आणि संधी स्वीकारली. फलंदाज आणखी बाद होतोय. तब्बल 3रा धक्का लागलाय किंग स्पोर्ट्स खानिवली संघाला. कलंबली संघ या मॅच मध्ये आपली दर्जेदार कामगिरी दाखवतोय. हल्ला चढवला होता खऱ्या अर्थाने, परंतु त्यानंतर वापसी देखील पाहायला मिळते कलंबोली टीमच्या माध्यमातून. या 2 षटकामध्ये उत्तम अशी कामगिरी राहिली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. या टीमचा कॅप्टन आलाय आता. हाच तो खेळाडू आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये तब्बल 48 आय थिंक धावा बनवल्या होत्या. 49 धावा बनवल्या होत्या. पुढचा बॉल. यावेळी क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज आता बाद झालाय. रोशन असं वाटलं होतं की या मॅच मध्ये शिरकाव करून देईल आपल्या संघाला, परंतु यष्ट्यांचा भेद आणि पहिल्या चेंडूवर कॅप्टनला आता डगआउटच्या आसरा पाठवून दिलाय. सुरेख गोलंदाजी. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये मात्र 0. अतिशय सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. इथून खऱ्या अर्थाने गरज होती चांगली गोलंदाजीची. 64चा पाठलाग करताना मात्र आता किंग स्पोर्ट्स खानिवली संघ बॅकफुट ढकलला जातोय. समीर दलबी आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता समीरच्या खांद्यांवर भली मोठी जबाबदारी असेल, कारण एका पाठोपाठ फलंदाजांची वापसीचं तिकीट कन्फर्म झालंय. आता इथून जर चांगला खेळ करायचा असेल खानिवली टीमला तर एखाद्या बॅटर्सला धाबा बनवाव्या लागतील. आतापर्यंत जर विचार केला तर दुसरं षटक प्रगती पथावर आहे. अजून सलामीचा फलंदाज आय थिंक सुजल बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग होते. चांगली गोलंदाजी होती. सॉरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नरेश. समोरच्या दिशेनं अवयाला आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का? आला आणि जेल टिपला. विकेट हॅट्रिक साकारली आहे. सलगचा 3रा फलंदाज परततोय खानिवली संघाला. आणखी एक मोठा धक्का लागलाय. मी म्हटलं होतं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. मागची मॅच आठवली असेल. फलंदाजीच्या जोरावर तो सामना तब्बल 116 धावांपर्यंत घेऊन गेले आणि एकतर्फी खऱ्या अर्थाने सामना जिंकला. परंतु या मॅच मध्ये फलंदाजीमध्ये खूप निराश केलंय.
खास करून रोशनने, कारण पहिल्याच चेंडूवर रोशनला कुठेतरी परतावं लागलं. न्यू बॅटर शुभम मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु लँड झाला सरळ यष्टिक रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पाचवा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ्टेड फटका हवा याला केला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि चेंडू फेकून दिला षटकारासाठी. सिक्सर. बॅट फेकली होती फक्त चेंडूवर आणि प्रॉपर चेंडू येऊन बॅटवर आदळला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. एका क्षणाला डोळे बंद केले होते फलंदाजाने. ही प्रिन्स मूवीजची क्वालिटी आहे. परंतु षटकार कसाही येऊ परंतु धावा येणं खूप गरजेचं आहे खानिवली टीमच्या दृष्टिकोनातनं. चेंडू द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच रन कैसे भी आहे, रन आणा जरुरी आहे. कारण दिशा कुठली निवडली हे नक्कीच तिथे पाहणं गरजेचं नाही परंतु धाबा येत आहेत हे महत्वाचं आहे. 64 धाबांचा पाठलाग होतोय आणि या 64चा पाठलाग करताना आता थोडासा मात्र गेअर चेंज करावा लागेल. एक्सिलेटरवर पाय द्यावा लागेल. हा चेंडू भीमर असेल फुलटॉसच्या स्वरूपात. एक टप्पा आणि क्षेत्ररक्षक येतोय तिथे. गॅदरिंग केलंय, 2 धाबा कंप्लीट केल्यात. 1+2 नो +2 असतील म्हणजे 3 धाबा इथे जोडल्या जातील आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. आणि जेव्हा जेव्हा फ्री हिट बॉल पडतो तेव्हा खऱ्या अर्थाने समालोचक म्हणत असतात की उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिट म्हणजे मेजवानी असते फलंदाजासाठी, कारण फ्री हिटच्या बॉलला फक्त धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकतो हे सर्वांना माहीत असायला पाहिजे. फुलटॉस समोरच्या दिशेने उडवला गेलाय. खास संपर्क पाहायला मिळाला नाही तिथे. डिस्टन्स कव्हर करता आला नाही. उंची जास्त होती, लांबी कमी आणि एक मात्र धाव तिथे पाहायला मिळते. रिव्ह्यू घेतलाय भीमर साठी. थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. लीगल चेंडू आहे की भीमर आहे ते. रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. रिव्ह्यू आपल्याला नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला काय घडलंय आणि काय बिघडलंय याची माहिती पोहोचवली जाईल. तिसरे पंच इथे उपस्थित आहेत. फेअर डिलिव्हरी आहे. लीगल चेंडू पाहायला मिळतोय. चला, धावसंख्या झाली 20 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 2 षटकांचा आय थिंक खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. अजून विजयासाठी 44 धावांची तब्बल गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू 44 धावा. गेम थोडासा फास्ट करा. ऑफिशियल्स आपण देखील थोडंसं लक्ष द्या, कारण वेळ कमी खर्च करायचा आहे. सर्व संघांसाठी ही सूचना वारंवार आम्ही कळवतोय, कारण प्रत्येक संघाला प्रत्येक सामन्यामध्ये आपण 5 षटक फेकण्याची मुभा देतोय. कुठेतरी चांगली संकल्पना आहे आणि एक गोड संकल्पना आहे, कारण लिमिटेड ओव्हरमध्ये आपल्याला तेवढा चांगला खेळ पाहायला मिळत नाही. एकतर्फी सामने होताना दिसतात, परंतु 5 ओव्हर्समध्ये चांगला खेळ करायची संधी असते. दीपक पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय. सेकंड स्पेल मध्ये आलाय. तिसरं षटक घेऊन सांघिक आणि वैयक्तिक दुसरं षटक आहे. एका गोलंदाजाला खऱ्या अर्थाने 2 षटक हाताळण्याची परवानगी दिली जाणार आहे टुर्नामेंटमध्ये 5 षटकांच्या मॅच मध्ये. खोदून काढलाय बॉलला, झेलची संधी आणि पकडला झेल. आणखी एक मोठा धक्का. 6व्या क्रमांकाचा फलंदाज देखील आता बाद झालाय. अजून एक धक्का आणि कानिवली संघ आता थोडासा
बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. जे 12व्या आणि 13व्या प्रतिनिधीच्या भूमिकेमध्ये खेळाडू आले होते किंग्स 11 कानिवडी टीमचे, ते देखील आता निराश आहेत. कारण त्यांना देखील आता थोडस जाणवायला लागले की थोडासा उशीर झाला या सामन्याला. न्यू बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नेगेटिव्ह बॉडी लँग्वेज आता आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी पाहायला मिळते किंग स्पोर्ट्स खानिवली टीमच्या माध्यमातून. दीपकच्या पहिल्या चेंडूवर विकेट येत आहे. लाऊड अपील केली आहे, काय सांगतील पंच तिथे. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव येते. तर नरेशजी राऊत साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जातोय, उद्योगपती आतकोलीचे. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा शुभ सन्मान लतीफजी रईस साहेबांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान संपन्न केला जातोय. स्वीकार करायचा सन्मानाचा. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका सुरेख, परंतु क्षेत्ररक्षक तैनात तिथे. आणि इथे ओव्हर थ्रो देखील झालाय. फेकी चांगली होती परंतु चेंडू कॅरी करता आला नाही, गोलंदाज झाला. लतीफजी रईस इनके हाथों से सम्मान किया जा रहा है यहाँ पर. दरिया दिल इंसान है और उनका यहाँ पर सम्मान न किया जा रहा है. नरेश जी राऊत साहब इधर उपस्थित थे यहाँ पर. पुढचा चेंडू दरम्यान आउटसाइड एज लागली. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक मोठी विकेट या मॅच मध्ये आता मजबूत स्थितीमध्ये येतोय कलंबोली संघ. किशोर दलबी आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. थोडस आता कठीण समीकरण आपल्याला पाहायला मिळेल खानिवली टीमच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर. आणि सोपं समीकरण आहे आता इथे कलंबोली संघाच्या बाजूने जर विचार केला तर. कारण खूप जास्त विकेट गेल्यात. पाहायला गेलं तर तब्बल या इनिंग मध्ये 7 विकेट्स गेल्यात 21 वर. आणि पाठलाग 64 चा होतोय. आता विजयासाठी भरपूर धावा बनवाव्या लागतील. इथून हवाई हल्ला करावा लागेल. आणि चौकार आणि षटकार फक्त आता या सामन्यामध्ये जर पाहायला मिळाले तरच हा सामना जिंकता येईल कानिवली टीमला. ओ हो हो हो, यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. गोलंदाज सांगतोय फर्निचर डिस्ट्रॉय, दान टिकूल. आणि 8वा फलंदाज आता डगआउट मध्ये बसायला परततोय. काय तुफानी गोलंदाजी होते गोलंदाज दीपक यांच्या माध्यमातून. आतापर्यंत दीपकने 5 विकेट्स घेतलेत. रोहित तुंगारे नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावर. नक्कीच 5 वर कंप्लीट केला. 5 विकेट ऑल. कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक होते. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. 1 धाव पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न करतील का? 2 पूर्ण केल्या. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25-25 आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर. 64 धाबांचा पाठलाग करताना कुठेतरी खडतर प्रवास इथे पाहायला मिळतोय. धाबांचा तुटवडा पडलाय, धाबांवर रोख लावलाय. चांगली सक्सेसफुल गोलंदाजी ठरली आहे कलंबोली संघाची. दीपकने
2 स्पेल खऱ्या अर्थाने हाताळले. 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर 5 विकेट्स आपला फिफर कंप्लीट करतोय खऱ्या अर्थाने. उत्कृष्ट गोलंदाजी सादर करतोय. राजेश येतोय 4थ्या षटकामध्ये. बारा चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. चला वेळेसोबत थोडस सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. यावेळी पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलाय. बॅकवर्ड बाउंड्रीला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चौकार येतोय. चांगला चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, अनसक्सेसफुल प्रयत्न आहे खऱ्या अर्थानं. वापसी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून, राजेशच्या माध्यमातून वापसी पाहायला मिळते. आणखी एक चांगला चेंडू शरीरावर आदळलाय. धावचीची संभावना आहे तिथे आणि धावचीच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज तिथे बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेद येतोय. लॉंग ऑनला केले अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करणारा चेंडू. एक धाबे ते एका धाबेच्या मदतीनं जिवंत ठेवलाय सामन्याला. परंतु या मॅच मध्ये आता मजबूत पकड निर्माण करतोय कलंबोली संघ. फुलटॉस स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका सजवून काढलाय. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे फक्त. या मॅच मध्ये आता निव्वळ औपचारिकता शिल्लक आहे मित्रांनो. कारण ज्या धाबा सुरुवातीच्या काही ओव्हर्स मध्ये बनवायच्या होत्या त्या धाबांवर रोख लावला, अंकुश साधला खऱ्या अर्थाने आणि मजबूत पकड या मॅच मध्ये. त्यावेळी मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक समाप्त झालंय आणि 4 षटकांमध्ये मात्र आणि मात्र 31 धाबा जोडल्या गेल्यात. आता विजयासाठी भरपूर मोठा प्रवास इथे पूर्ण करायचा आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार आले तर कदाचित 33 पाहिजे, म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 षटकार लावावे लागतील इथे. येतील का 6 चेंडूमध्ये 6 षटकार? परंतु एक मागच्या मॅच मध्ये एका ओव्हर मध्ये कानिवली टीमने 38 धावा बनवल्या होत्या. क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतो, काही बिघडू शकतो, परंतु तशी चूक कलंबोली संघ सहजासहजी करणार नाही. इथे फक्त एक लीगल चेंडू, एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये शिरकाव करून देईल, मजबूत शिरकाव करून देईल. वाईट चेंडू, असे चेंडू थोडेसे जपून वापरावे लागतील, कारण एक एक धाव खूप महत्वाची आहे आता खानिवली संघासाठी. कदाचित जर 2-3 षटकार पाहायला मिळाला तर थोडासा मॅच टर्न देखील होऊ शकतो. आणखी एक वाईड, 31 धावांची आता गरज आहे. आता गोलंदाजाला एकच काम करायचं आहे, 1-2 चेंडू फक्त निर्धाव काढायचे आहेत. एकेरी दुहेरी धावा जरी गेल्या तरी खास मोठा थोडासा फरक पडणार नाही या मॅच मध्ये. यावेळी मात्र झेलची संधी आहे आणि झेल पकडला जाईल का तिथे?
चला यापुढील दोन्ही संघांनी लगेच रेडी राहायचं आहे. जुपाडा आणि राहुल दोन्ही संघ तयारीत राहा. वाईट बॉल. एक धावा अतिरिक्तच्या स्वरूपात आता जोडली जाते. आउटसाइड एज लागली आहे तिथे मोठा किनारा होता आणि क्षेत्ररक्षक पोहोचला, परंतु दुसरा जीवनदान हे षटकातील. इनिंग समाप्त होता होता वाचते 2 जीवनदान. चला थोडस फास्ट केला. नक्कीच औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, परंतु सर्व चेंडू जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हा सामना खेळवणं बंधनकारक असतं. सर्व विकेट्स किंवा सर्व चेंडू जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सामना आपल्याला खेळावाच लागतो. हा क्रिकेटचा नियम आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर द स्टंप्सने. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगला फटका आहे. स्लॉट मध्ये होता चेंडू आणि पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. वात्या नदीमध्ये हात धुलेत खऱ्या अर्थाने फलंदाजांना. षटकार येतोय. अंतिम चेंडू या इनिंग मधला. उंच भरारी घेतली आहे. ऑल आउट ची संधी आणि ऑल आउट. संपूर्ण संघाला बॅटिंग मिळाली. 11च्या 11 फलंदाजांनी इथे बॅटिंग केली खानिवली संघाने. आणि हार्ड लक टफ लक खानिवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन कलंबोली. चांगला खेळ झाला. मोठ्या संघाला परास्त केलं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये. चांगला उलटफेर होता. अतिशय दर्जेदार खेळ राहिला गोलंदाजीच्या माध्यमातून खास करून मी म्हणेन, कारण 64 पाठलाग करताना एवढा मोठा टार्गेट नव्हता, कारण 30 चेंडू मध्ये 64 बनवायच्या होत्या. जाऊयात आपण दुसऱ्या मॅचच्या दिशेने. जुपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट राहुल आपल्याला लढत देताना पाहायला मिळेल. जुपाडा चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस आपण जिंकला होता. क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलंय. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅच मित्रांनो, नो डाऊट दॅट अबाउट खऱ्या अर्थाने नरेश ठाकरे, ज्याने फलंदाजी करत असताना 34 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक आपल्या नावावर केली. काय अप्रतिम खेळ राहिला या खेळाडूचा आणि या जोरावर संघाला सामना जिंकता आला. सो प्लीज वेलकम नरेश ठाकरे फ्रॉम मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच ची कॅप परिधान करतील नरेशजी राऊत साहेब. मान फ्रॉम अतकोळी, उद्योगपती आहेत खऱ्या अर्थाने अतकोळीचे, आणि त्यांच्या शुभ हस्ते कॅप त्यांना परिधान केली जाईल मॅन ऑफ द मॅच साठी. आणि ट्रॉफी प्रतीक साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते दिली जाईल. चला या मॅन ऑफ द मॅच साठी लगेच नरेश ठाकरे. चांगला खेळ राहिला. 34 धावा बॅटिंग करत असताना आणि विकेट हॅट्रिक गोलंदाजी करत असताना. चला जुपाडा संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या.